नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी दिलीप रामटेके, विषय सहाय्यक मराठी, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गोंदिया। तर आज आपण मराठी बालभारती इयत्ता दुसरी या पाठ्यपुस्तकामधील काय बघू, शब्दडोंगर बघूया। पान नंबर 39 वर आहे। शब्दडोंगर बघू। हा काय आहे? आंबा। काय आहे? हा आंबा आहे की नाही? या आंब्यापासून आपण शब्दडोंगर तयार करूया। ठीक आहे। आता शब्दडोंगर तयार करणे म्हणजे पहिल्यांदा वरती एक शब्द लिहायचा। जसा आंबा आहे, बघा आंबा लिहिलं, एक शब्द झाला। हा आंबा दुसरा शब्द झाला। पहिला शब्द आहे आंबा, एकच शब्द आहे। मग त्याच्या खाली नंतर दोन शब्द आहेत, हा आंबा। मग त्याच्या खाली बघा हा आंबा आहे, शब्द वाढले। हा आंबा आहे। मग काय आहे? हा आंबा मोठा आहे। हा आंबा मोठा आहे। त्याच्यानंतर बघा हा आंबा मोठा पिवळसर आहे। हा आंबा मोठा पिवळसर आहे। त्याच्यानंतर बघा हा आंबा मोठा पिवळसर व रसाळ आहे। कसा आहे? हा आंबा मोठा पिवळसर व रसाळ आहे। अशा पद्धतीनं याला म्हणतात शब्दडोंगर। अशा पद्धतीनं शब्दडोंगर तयार करायचं आहे। एखादा आपण चित्र घ्यायचा, एखादी वस्तू, एखाद्या वस्तूचं नाव आणि त्या वस्तूवरून या पद्धतीनं शब्दडोंगर तयार करायचे, शब्द तयार करायचे, शब्द वाढवत जायचे। पहिल्या वाक्यामध्ये पहिल्यांदा आंबा, जसं एकच शब्द, नंतर दोन शब्द, नंतर तीन शब्द, नंतर चार, ठीक आहे, नंतर 5 आणि नंतर 6 असे शब्द वाढवत जायचे। परंतु शब्द वाढवताना पहिल्यांदा जो शब्द येतो, दुसऱ्यांदा जो शब्द येतो, तिसऱ्यांदा जो शब्द येतो, चौथ्या वेळेस जो शब्द येतात, पाचव्या वेळेस शब्द येतात, ते शब्द आखरीपर्यंत आलेले पाहिजे। ठीक आहे। शब्द ते गाळायचे नाही, ते शब्द कमी करायचे नाही। त्या शब्दाला घेऊनच अजून पुन्हा नवीन शब्द त्यामध्ये नवीन शब्दाची भर देऊन तसे वाक्य तयार करायचे, मोठे मोठे वाक्य तयार करायचे। ठीक आहे। मग वाक्य तयार करत जायचे, याला म्हणतात शब्दडोंगर। ठीक आहे। त्याच्यानंतर बघूया, चला। हा आंबा पहा आता, हा आंबा मोठा पिवळसर रसाळ व गोड आहे। पहा शब्द वाढला इथं। याच्यामध्ये काय आहे? पहिला शब्द आंबा आला। मग हा आंबा म्हणजे आंबा इथं हा शब्द वाढला। त्याच्यानंतर हा आंबा आहे, इथं आहे वाढलं। मग त्याच्यानंतर हा आंबा मोठा आहे, मोठा हा शब्द वाढला इथं। त्याच्यानंतर चौथ्या वाक्यामध्ये, पाचव्या वाक्यामध्ये काय की हा आंबा मोठा पिवळसर आहे। बघा इथं पिवळसर शब्द वाढला। मग काय? हा आंबा मोठा पिवळसर व रसाळ आहे। पहा रसाळ व रसाळ हा शब्द वाढलेला आहे। त्याच्यानंतर हा आंबा मोठा पिवळसर रसाळ व गोड आहे। बघा याच्यामध्ये गोड हा शब्द वाढला। म्हणजे असे शब्द वाढवत जायचं, त्याला काय म्हणतात? शब्दडोंगर म्हणतात। ठीक आहे। चला, अशाच पद्धतीनं आपण काय आहे बघा, हे खालील शब्द घेऊन शब्दडोंगर तयार करा। हे शब्द आहेत बघा, नंबरवर अ मध्ये झाड आहे, फूल आहे, गाव आहे आणि घर आहे की नाही? हे किती 4 शब्द आहेत। झाडावर झाड हा घ्यायचं, शब्दडोंगर तयार करायचा। फूलवर शब्दडोंगर तयार करायचं, गाव याच्यावर शब्दडोंगर तयार करायचं आणि घर याच्यावर शब्दडोंगर तयार करायचं। ठीक आहे। तसं आपण याच्यामधलं एक उदाहरण घेऊया। जसं घेऊ झाड। ठीक आहे। बघा हा झाड आहे, हा झाड आहे, झाडाचं चित्र आहे बघा। हा झाड हा एक शब्द झाला। त्याच्या खाली पहा दोन शब्द येतील बघा, हे झाड वाढला शब्द। मग त्याच्यानंतर बघा हे झाड आहे, हे झाड आहे। त्याच्यानंतर बघा हे झाड सुगंधी आहे याच्यामध्ये। ठीक आहे। त्याच्यानंतर मग कोणता शब्द वाढतो बघा, हे झाड सुगंधी फुलाचे आहे। फुलाचे हा शब्द वाढला की नाही? अशा पद्धतीनंच आपण सुद्धा ते जे शब्द आहेत, गाव आहे, घर आहे, हे शब्द आहेत, हे शब्द घ्यायचे आणि वहीवरती ते शब्दडोंगर तयार करायचे। ठीक आहे ना? कराल की नाही? धन्यवाद।